नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय सकाळी 9च्या बातम्या. या बुलेटिनमध्ये सुरुवात आपण करतोय महत्त्वाच्या बातमीने. रिया चक्रवर्तीला आज एनसीबी अटक करू शकते. सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे. रियाचा भाऊ शोविक आणि सुशांतच्या घरचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, घरकाम करणारा दीपेश सावंत यांच्या जबाबामुळे रिया चांगलीच अडचणीत आल्याचं कळतंय आणि या तिघांनाही एनसीबीने आधीच अटक केली आहे. आजही रियाला एनसीबीने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलंय. आजच्या चौकशीअंती तिला अटक होऊ शकते. तसंच आज रिया आणि शोविकला समोरासमोर बसून दोघांची चौकशी केली जाईल, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. रियाची रविवारी 7 तास एनसीबीकडून चौकशी झाली. दुपारी 12च्या सुमाराला रिया एनसीबी कार्यालयात पोहोचली. ती थेट संध्याकाळी 6:45 वाजता बाहेर पडली. बोलूयात आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. विवेक, आज रियाला अटक होऊ शकते का? विशाल, पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीची आज एनसीबीच्या कार्यालयामध्ये चौकशी होणार आहे. काल देखील तिची चौकशी झालेली होती. या सगळ्यामध्ये तुम्ही महत्वाची काही माहिती दिली असं आपल्याला कळत आहे. यात तुम्ही सांगितलं की दीपेश सावंत याला आता अटक करण्यात आलेली आहे आणि 9 सप्टेंबरपर्यंतची कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्याच्याकडून रियानं मार्च 2020 या वर्षी एप्रिल आणि मार्च या 2 महिन्यामध्ये ड्रग्ज मागवले होते. पण रियाने असा दावा केलेला आहे की ती स्वतः ड्रग्जचं सेवन करत नाही. तिने मात्र एक गोष्ट ती मान्य केलेली आहे की ड्रग्ज पेडलर बासित परिहारला ती 5 वेळा दिली आहे. त्यासोबतच तिने हे देखील सांगितलेलं आहे की एक मोठं नाव देखील त्यांनी एनसीबीकडे या सगळ्या दरम्यान घेतल्याचं आपल्याला कळत आहे. काल जेव्हा ही सगळी चौकशी झाली त्यावेळेस शोविक समोर सुद्धा तिला बसवण्यात आलं होतं आणि दोघांचा क्रॉस करण्यात आला. म्हणजे काही डिस्क्रिपन्सी जर दोघांच्या बोलण्यामध्ये असेल तर ती गोष्ट समोर आली पाहिजे. ज्याकरता ह्या दोघांना समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली होती. त्याच्यानंतर मात्र पुन्हा एकदा रियाची एक्स्ट्रा चौकशी करण्यात आलेली होती. जवळपास 65 ते 70 प्रश्न तिला विचारण्यात आले होते आणि त्याच्यापैकी फक्त एक 15 प्रश्नांची उत्तरं ती नीटपणे देऊ शकली होती, अशा माहिती मिळते आहे. त्यामुळे एनसीबीचे अधिकारी देखील रिया ज्या पद्धतीने या चौकशीमध्ये माहिती देते किंवा कमी माहिती देते त्याच्यावर निश्चितपणे नाखुश आहेत. आणि आज पुन्हा एकदा तिची चौकशी आहे. अशी माहिती कळते की तिचं सांताक्रूझ पश्चिम मधलं जे निवासस्थान आहे तिथून ती आता एनसीबीच्या कार्यालयाकडे निघालेली आहे. काही वेळात तिथं पोहोचेल आणि त्यानंतर आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी तिची चौकशी होईल. धन्यवाद विवेक या सगळ्या माहितीबद्दल. सलग दुसऱ्या दिवशी आज रियाची चौकशी होणार आहे आणि शोविक आणि त्याचबरोबर इतर लोकांनी, म्हणजे सॅम्युअल मिरांडा असेल, सुशांतच्या घरचा काम करणारा व्यक्ती असेल, या तिघांनी दिलेल्या जबाबानंतर रियाच्या अडचणी वाढलेल्या आहेत आणि खुद्द रियाने देखील त्याबद्दल कबुली दिली आहे की रिया शोविककडून सुशांतसाठी ड्रग्ज मागवत असे.